नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MHTV चॅनलवरती सहर्ष स्वागत। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत, तर या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते मंडळी तयारीला लागले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली। आज पुण्यातील जुन्नर भागात ही जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली। मात्र अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपाच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी चक्क काळे झेंडे दाखवण्याची घटना घडली। तर यावेळी भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यात आहे। तर यावेळी भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले। यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली। जुन्नर तालुक्यात हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी केलं। तसेच अजित पवारांनी पालक तत्वाची भूमिका पाळली नाही याबद्दलही तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे। यामुळे नारायण गावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवले, तसेच यावेळी मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली। या घटनेनंतर नारायण गावामध्ये भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे आणि अजित पवार ज्या पद्धतीने चोरून बैठका घेतात, प्रचार सभाला गैरवापर करतात। आमचा तालुका पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे। पर्यटनाच्या तालुक्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवं। त्यांना महायुतीच मान्य नसेल तर अजित पवार यांनी स्पष्ट बोलावे आणि अजित पवारांनी माझ्याशी काहीही संबंध नाही असं देखील त्यांनी स्पष्ट करावे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बुचके यांनी दिली। आणि काल आम्हाला समजलं की आज राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे, तहसीलदार कलेक्टर अशा सर्वांना घेऊन बैठक केल्या जात आहे। या बैठकीत नेमकं दडलंय काय हे आम्हाला समजलं पाहिजे। तो आमचा हक्क आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा फोटो गायब करतात। मग जर तुम्हाला महायुती मान्य नसेल तर अजित पवारांना ते स्पष्ट सांगावे, असं देखील त्यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी काय मत आहे आपलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला